नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने 20 नोव्हेंबर रोजी पहाटे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या विक्री होणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला। औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांच्या फिर्यादीवरून ही कार्यवाही सुरू करण्यात आली। मेसर्स भगवती मेडिकल स्टोअर्स मासूरकर चौक येथे पंटरच्या सहाय्याने तपास करून मेडिकलमध्ये छापा टाकण्यात आला। आरोपी तुषार अग्रवाल याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात गोळ्या, सिरप आणि अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला। त्यातील अनेक औषधांचे बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट खोडलेली आढळली। या ठिकाणाहून 2,48,301 रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। पोलीस चौकशीत हा माल आरोपी तुषारने आरोपी भरत कुमार कडून विकत घेतल्याचे उघड झाले। त्यानंतर तपास पथक मध्य प्रदेशातील रिवा आणि सतना येथे रवाना झाले। आरोपी शिवेंद्र वर्मा आणि आरोपी आमिर शेख यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून एक स्विफ्ट डिझायर कार, पांढरी XUV 500, वन रेक्स कप सिरपचे 785 बॉटल्स असा एकूण 10,06,478 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आरोपींवर कलम 123 BNS सह NDPS कायदा व ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। याच्यामध्ये रिवा MP मधून 2 आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि जे अटक आरोपी आहेत त्या अटक आरोपींकडून ही माहिती मिळाली आहे की सदर हा माल UP उत्तरांचल या ठिकाणाहून आणत होते आणि सदर हा माल ₹40 पर बॉटल अशा स्वरूपात त्या ठिकाणी मिळत होता आणि त्यानंतर ते जवळपास 250 ते 300 रुपये पर बॉटल या ठिकाणी त्याची विक्री करत होता। अशा स्वरूपाचं विराज जे रेवा एरिया आहे, रेवा जिल्हा MP या ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो किंवा इलिगली ह्या कोरेक्स हे विकलं जातं। त्या ठिकाणी आम्हाला जवळपास 700च्या आसपास बॉटल आम्ही रिकव्हरी केलेल्या आहे आणि पुढील तपास सुरू आहे।